तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत जोशी. अर्थातच तुम्हा सर्वांसाठी डेंटिस्ट ट्रॅव्हलर घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन माहिती. ज्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुजरात राज्यातील जुनागड ह्या ठिकाणी स्थायिक असलेल्या काही अशा रहस्यमयी पर्वतरांगा, ज्याची माहिती ऐकून नक्कीच तुम्हाला हैराणी आणि एक नवीनच आनंद वाटेल. तर मित्रांनो, हे पर्वतरांगा आहे गुजरातमधील स्थायिक असलेल्या गिरनार पर्वतरांगा, जिथे श्री दत्त गुरुमाऊलींनी बरेच वर्ष तपस्या केली. आज आपण आलो आहोत गुजरातमधील जुनागड शहराजवळ असलेल्या गिरनार पर्वतरांगेवर. हा प्रवास फक्त डोंगरावर जाण्याचा नाही, तर इतिहास, श्रद्धा आणि तपस्येच्या हजारो वर्षांच्या परंपरेत प्रवेश करण्याचा आहे. आजचा व्लॉग खास आहे, कारण आपण केबल राईड पासून ते गिरनार गुरुदत्त मंदिरापर्यंत संपूर्ण प्रवास पाहणार आहोत. मित्रांनो, गिरनार पर्वतावर केबल राईड म्हणजेच रोपवे करण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी केबल राईड ऑफिसजवळ तपासणी, चेकअप आणि प्लास्टिकची बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. गिरनार पर्वत हा पवित्र तसेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर आहे. त्यामुळे केबल राईडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या तपासण्या केल्या जातात. जसं की नंबर क्रमांक 1, सुरक्षतेसाठी तपासणी. केबल राईड ऑफिसमध्ये प्रवेश करताना प्रत्येक प्रवाशाची बॅग तपासली जाते. कोणतीही धोकादायक वस्तू, ज्वलनशील पदार्थ किंवा नियमबाह्य साहित्य आत नेण्यास मनाई आहे. ही तपासणी प्रवाशाच्या सुरक्षतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. नंबर क्रमांक 2 म्हणजे प्लास्टिक बंदी तपासणी. गिरनार परिसरात प्लास्टिक पूर्णपणे बंदिस्त आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या, फूड पॅकेजिंग प्लास्टिक अशा वस्तू आढळल्यास त्या प्रवेशद्वारातच जमा करून घेतल्या जातात किंवा काढून टाकण्यास सांगितले जातात. काही ठिकाणी दंडाचीही तरतूद आहे. क्रमांक 3 म्हणजे पर्यावरण संरक्षणाचा उद्देश. गिरनार पर्वतावर अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी आणि धार्मिक स्थळे आहेत. प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ही कडक नियमावली राबवली जाते. स्वच्छता राखणे ही प्रत्येक भाविक आणि पर्यटकाची जबाबदारी आहे. क्रमांक 4 म्हणजे पर्यटकांसाठी काही सूचना. तर मित्रांनो, स्टील किंवा काचेची पाण्याची बाटली वापरावी, कापडी पिशव्या सोबत ठेवावी, कचरा कुठेही टाकू नये आणि नियमांचं पालन करून सहकार्य करा. ही तपासणी आणि प्लास्टिक बंदीमुळे गिरनार पर्वताची पवित्रता, सुरक्षितता आणि नैसर्गिक सौंदर्य टिकून आहे. नियम पाळून प्रवास केल्यास गिरनारचा अनुभव हा अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण ठरतो. गिरनार पर्वतावरील केबल राईडचा प्रवास सुरू होण्याआधीच आपल्याला इथे एक वेगळीच गोष्ट जाणवते, ती म्हणजे शिस्त आणि स्वच्छता. केबल राईड ऑफिस परिसरात प्रवेश करता सर्वत्र नीटनाटके परिसर, स्वच्छ जमिनी, सुव्यवस्थित रांगा दिसतात. तिकीट काउंटरपासून ते वेटिंग एरियापर्यंत प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध आहे. प्रवाशांसाठी स्वतंत्र रांगा, स्पष्ट सूचना फलक आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे कर्मचारी, यामुळे गर्दी असूनही कुठे गोंधळ दिसत नाही. प्रत्येक प्रवाशाला आपली पाळी येईपर्यंत शांतपणे थांबावे लागते, हीच खरी शिस्त आहे. इथे प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी असल्यामुळे कुठेही प्लॅस्टिक कचरा दिसत नाही. कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डस्टबिन्स लावलेले आहेत आणि पर्यावरण जपण्याचा संदेश ठळकपणे दिला जातो. सुरक्षतेच्या दृष्टीने देखील इथे काटेकोर नियम आहे. बॅग तपासणी, नियमांची माहिती देणाऱ्या सूचना आणि कर्मचारी सतत लक्ष ठेवून असतात. त्यामुळे प्रवास सुरक्षित आणि विश्वासीय वाटतो. इतक्या उंचावर जाणाऱ्या केबल राईडचा अनुभव घ्यायचा असेल तर आधी ऑफिसमधील शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि स्वच्छतेचा आदर्श अनुभवायला मिळतो. गिरनार केवळ श्रद्धेचा स्थान नाही, तर शिस्त, स्वच्छता आणि जबाबदारीची जाणीव करून देणारं एक सुंदर अनुभव आहे. चला, नियम पाळूया आणि निसर्ग जपूया. आज आपण गुजरातमधील पवित्र आणि ऐतिहासिक अशा गिरनार पर्वतावर जाणार आहोत, पण तब्बल हजारो पायऱ्या चढून नाही, तर भारतातील सर्वात लांब केबल राईडपैकी एकाद्वारे. समोर जे दिसत आहे तीच आहे गिरनार हिल्स केबल राईड. चला तर मग ह्या अद्भुत अनुभवाला सुरुवात करूया. वा, आत बसल्यावरच एक वेगळा उत्साह जाणवतोय. काचांनी पूर्ण बंद असलेली ही केबल कार सुरक्षित, स्वच्छ आणि व्यवस्थित आहे. दार बंद होतं आणि हळूहळू आपण जमिनीपासून वर जायला लागतोय. जसं जसं आपण वर जातोय तसं खाली दिसणारी दृश्य अगदीच सुंदर होत चालले. दाट जंगल, हिरवगार झाडं, डोंगरांच्या रांगा आणि तो थंडगार वारा. खरंच निसर्ग इथे अगदी मन भरून देतो. गिरनार रोपवे म्हणजे केबल कारने जाण्याचा अनुभव आहे, जो भवनाथ टालितेपासून गिरनार पर्वतातील अंबा माता मंदिरापर्यंत जाते.
हे रोपवे सुमारे 2.3 किलोमीटर लांब आहे आणि केवळ 7 ते 8 मिनिटात तुम्हाला बेस कॅम्पपासून तर हिलटॉपपर्यंत पोहोचवते, जे पूर्वी 4 ते 7 तास चढून जायचे. रोपवेची सीटे साधारणपणे 7 ते 8 लोकांना बसण्यास योग्य आहे आणि गर्दीनुसार जवळपास 25 ते 30 कॅबिन एकाच वेळी या ठिकाणी चालतात. जेव्हा रोपवे हळूहळू वर चढते तेव्हा सर्व बाजूने हिरवगार निसर्गाचे, जंगलाचे, तलावाचे आणि शहराचे एक अप्रतिम दृश्य दिसते. शिकलेलं पाऊल नसल्यामुळे बऱ्याच लोकांना सुरुवातीला थोडा थरकाप वाटू शकतो, पण राईड ही खूप शांत आणि सुरक्षित आहे. मित्रांनो, गिरनार पर्वत फक्त निसर्गमय नाही तर धार्मिकदृष्ट्याही फार महत्त्वाचे आहे. दत्तगुरूंची तपभूमी, अनेक साधू संतांची साधना आणि शेकडो वर्षांचा इतिहास इथे दडलेला आहे आणि ही केबल राईड त्या दिव्य स्थळांपर्यंत जाण्याचा आधुनिक व सोपा मार्ग बनलेली आहे. मित्रांनो, सुरुवातीला थोडी भीती वाटते, पण काही क्षणातच ती भीती श्रद्धेत आणि शांततेत बदलते. इतक्या उंचीवरून गिरनार पाहणं हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ह्या केबल राईडमधून रोज सुमारे 8,000 लोक प्रवास करू शकतात आणि एखादी कार साधारण 7 ते 8 मिनिटात वर पोहोचते. मित्रांनो, ही केबल राईड मोनो केबल गंडोला सिस्टीमवर चालते. केबल कार 850 मीटर म्हणजेच लगभग 2,800 फूट उंचीपर्यंत नेते, जे जवळपास 5,000 पायऱ्यांच्या चढाई इतकी उंची आहे. आता आपण जवळपास वरती पोहोचलोच आहोत. समोर जे दिसत आहे हे जैन धर्मियांसाठी अतिशय पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तीर्थस्थान आहे. या टेकडीवर अनेक जैन मंदिरं आहेत, जे परंपरेनुसार भगवान निमीनाथ म्हणजेच 22वे तीर्थकर यांच्या जीवनाशी संबंधित आहे. समोर दिसणारे देखील मंदिर हे निमीनाथ जैन मंदिर आहे. परंपरेत अशी देखील मान्यता आहे की भगवान निमीनाथ यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी प्राणी संहाराचं दुःख पाहून संसार सोडला आणि गिरनार टेकडीवर ध्यान व तपश्चर्या केली. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने दत्त महाराजांचे स्मरण करून आपला केबल राईड्सचा येण्याचा प्रवास संपलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एवढेच सांगू इच्छितो की जर तुम्ही गिरनारला येण्याचा विचार करत असाल तर ही केबल राईड नक्की अनुभवायला विसरू. मित्रांनो, समोर जे तुम्हाला दिसत आहे ते आहे भव्य गिरनार आणि मनात येतो एकच विचार, इतका सुंदर अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यायलाच हवा. चला तर मित्रांनो, आता आपण जाऊया अंबाजी माता मंदिराकडे. अंबाजी माता मंदिर असे मानले जाते की 8व्या शतकात होते. साधारणतः त्या काळी हे मंदिर आधी तयार झाले असे मानले जाते. सध्याचे मंदिर मुख्य भाग 15व्या शतकात पुन्हा बांधले व विकसित केले गेले. धार्मिक महत्त्व या स्थानाचे असे आहे की इथे पूजा देवी अंबिका म्हणजेच अंबाजी यांच्या रूपात होते, माता शक्तीचं आद्य स्वरूप. गिरनार पर्वत हे हिंदू आणि जैन दोन्ही धर्मांसाठी पवित्र आहे. हजारो वर्षांपासून इथे यात्रेची परंपरा देखील आहे. चढाई दरम्यान आणि मंदिराजवळून नयनरम्य निसर्गाचे दृश्य दिसते, जे व्लॉगमध्ये देखील अतिशय सुंदर दिसले. मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला आल्हाददायक हवा, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते. येथे देवीची प्रतिमा नाही, परंतु अंबिका देवीचे पूजन व आरती वंदना नव्या पिढीतही चालू आहे. हिंदू व जैन भक्त दोघेही इथे देवीच्या आशीर्वादासाठी येतात. अशी देखील मान्यता आहे की बऱ्याच नवविवाहित जोडपे इथे आशीर्वादासाठी येतात. ते भक्तिपूर्वक कपडे बांधलेली जोडी देवीसमोर वंदन करतात. अंबाजी माता मंदिर हे अत्यंत पवित्र शक्तिपीठ असून भारतभरातून श्रद्धाळू येतात. गिरनार पर्वतावरचे अंबिका म्हणजेच अंबाजी माता मंदिर ही धार्मिक तसेच निसर्गप्रेमी अनुभवासाठी उत्तम ठिकाण आहे. गिरनारचा निसर्ग, दामोदर कुंड, वन्यजीवन आणि विस्तृत दृश्य येथे येणाऱ्या प्रत्येकाला एक अद्वितीय अनुभवात गुंतवतात. मित्रांनो, भक्तांची भक्ती आणि गिरनार पर्वत चढायची इच्छा पाहून माझी देखील इच्छा द्विगुणित झाली आणि इथला निसर्ग पाहून मन खूप प्रफुल्लित झाले. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने अंबाजी माताचे दर्शन घेऊन आणि अंबाजी मातांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या मार्गाला.